Chapter number 7, Modern Periodic Table. Introduction. In the early 19th century, about 30 elements were known and were classified into three types on the basis of their physical property as metal, non-metal and metalloids. म्हणजे जे 19th सेंचुरी होते त्याच्यात जवळजवळ फक्त 30 एलिमेंट्स हे काय होते जगाला माहिती होते आणि त्या 30 एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीवरून त्यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी आहे त्यांच्यावरनं त्यांचं क्लासिफिकेशन केले ते तीन टाईपमध्ये. एक आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल आणि तिसरं आहे मेटल. असं तीन याच्यामध्ये एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं. Subsequently, noteworthy attempt for classification of the increasing number of element based on the atomic mass. तर सगळ्यात आधी जे क्लासिफिकेशन केलं गेलं होतं तर ते ॲटॉमिक मासवरनं म्हणजे एलिमेंटचा जो बेस घेतला होता ॲटॉमिक मासवरनं क्लासिफिकेशन केलं होतं. वेअर डॉबेरिनियर ट्रायड्स आपण 10 क्लासमध्ये बघितलंच असेल. जे डॉबेरिनियर ट्रायड्स होतं म्हणजे 3 एलिमेंटचे असे ग्रुप होते अँड न्यूलँड्स ऑक्टेव्ह आणि 8 एलिमेंटचे ग्रुप्स होते. अशा पद्धतीने सुरुवातीला एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यात आलं होतं. In 1869, Russian chemist Dmitry Mendeleev put forth periodic table of the 63 elements known at that time using the atomic mass and property of the element. 1869 मध्ये जे रशियन केमिस्ट होते दिमित्री मेंडेलिव्ह, तर दिमित्री मेंडेलिव्ह यांनी एक पिरियॉडिक टेबल फॉर्म केला ज्याच्यामध्ये 63 एलिमेंट त्यावेळेस ते माहिती होते जगाला. त्यावेळेस 63 एलिमेंट माहिती होतं. त्याच्यासाठी एक पिरियॉडिक टेबल तयार केला आणि पिरियॉडिक टेबल तयार करताना त्यांनी त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास आणि त्यांच्या ज्या प्रॉपर्टी होत्या त्या एलिमेंटचे ॲटॉमिक मास आणि एलिमेंटच्या प्रॉपर्टी ज्यावेळेस त्या नोन होत्या, ज्या माहिती होत्या प्रॉपर्टी, त्या बेसवर एक पिरियॉडिक टेबल्स त्यांनी फॉर्म केला. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल वॉज बेस्ड ऑन द मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. आता मेंडेलिव्हज यांनी जो पिरियॉडिक टेबल केला होता त्याचा जो लॉ होता त्याला आपण काय म्हणतो, एक मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ म्हणतो. विच इज स्टेटेड ॲज, त्याचं जे स्टेटमेंट होतं त्या लॉचं जे स्टेटमेंट होतं, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. ज्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी होत्या एलिमेंटच्या तर त्या काय होत्या, एक पिरियॉडिक फंक्शन होत्या त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या. त्या होत्या पिरियॉडिक म्हणजे काय, आफ्टर इंटरवल नंतर परत रिपिटेशन होतं त्याला आपण पिरियॉडिक असं म्हटलं जातं. ओके, तर जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी होते एलिमेंटच्या त्या त्यांच्या ॲटॉमिक मासेसला पिरियॉडिक फंक्शन म्हणजे त्या परत रिपीट होणार होत्या अशा त्या प्रॉपर्टी होत्या एलिमेंटच्या. Mendeleev arranged the element known at that time in increasing order of their atomic masses. तर जो पिरियॉडिक लॉ होता मेंडेलिव्ह यांचा किंवा जो पिरियॉडिक टेबल होता त्यांनी एलिमेंटची जी अरेंजमेंट केली ती इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजे ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने त्यांनी अरेंजमेंट केली. द सिरियल ऑर ऑर्डिनल नंबर ऑफ ॲन एलिमेंट इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास वॉज रेफर टू ॲज इट्स ॲटॉमिक नंबर. तर त्यावेळेस एलिमेंटचे जी सिरियल किंवा ऑर्डिनल नंबर होता म्हणजे सिरियल किंवा ऑर्डिनल नंबर म्हणजे काय, जसं आपण अनुक्रमणिका म्हणतो सिरियल नंबर, तर ते एलिमेंटचे जी सिरियल नंबर होते त्यासुद्धा इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसारच त्यांनी दिली होती. म्हणजे जसे ॲटॉमिक मासेस चढत्या क्रमाने तशीच त्यांची अरेंजमेंट केली होती आणि त्यांना 1, 2, 3 अशी सिरियल नंबर दिले होते त्या एलिमेंटला आणि त्याला काय रेफर केलं होतं, ॲटॉमिक नंबर असं त्याला रेफर केलं होतं. म्हणजे ते सिरियल नंबर किंवा जे ऑर्डिनल नंबर होते एलिमेंटचे त्यांना ॲटॉमिक नंबर्स त्यांनी रिफर केलं होतं आणि ती जी अरेंजमेंट केली होती ती अकॉर्डिंग टू इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार करण्यात आली होती. ही फोल्डेड दिस लिस्ट इन अकॉर्डन्स विथ द रिकरन्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स.
and form is periodic table consist of vertical group and horizontal series. नंतर त्यांनी त्यांचा जो पिरियडिक टेबल होता त्याच्यामध्ये एलिमेंटच्या प्रॉपर्टी काय होतं त्या रिकरन्स म्हणजे काय आफ्टर इंटरवल नंतर परत प्रॉपर्टी काय होतं त्या चेंज होतं त्याच्यामुळे एक पिरियडिक टेबल फॉर्म झाला की ज्याच्यामध्ये काय होतं वर्टिकल ग्रुप्स अशा प्रकारे आणि हॉरिझॉन्टल सिरीज म्हणजे वर्टिकल ज्या लाईन होते त्यांना काय म्हणतात ग्रुप आणि जे अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल होते तर त्याला काय म्हणतात ते सिरीज. आपण त्याला वेगळं नाव काय म्हणतो पिरियड्स असंही म्हटलं जातं ठीक आहे. तर त्याला पिरियड्स असं म्हणतात. तर असे प्रकारचे एक तो टेबल्स काय झाला फॉर्म झाला वर्टिकल ग्रुप्स आणि हॉरिझॉन्टल सिरीजपासून. इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल एलिमेंट बिलॉंगिंग टू सेम ग्रुप शो सिमिलर प्रॉपर्टी. आता जो मेंडेलिव्ह सेन्सचा जो पिरियडिक टेबल होता तर एका ग्रुपमध्ये म्हणजे सेम ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टी कशा दिसत होत्या सिमिलर प्रॉपर्टी ऑब्झर्व होत होत्या किंवा सिमिलर प्रॉपर्टी शो होत होत्या. प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इन सिरीज ऑफ पिरियड शो ग्रॅज्युअल व्हेरिएशन फ्रॉम लेफ्ट टू राईट. नंतर जे सिरीज होत्या सिरीज म्हणजे जे हॉरिझॉन्टल होते आपण त्याला पिरियड्स म्हणतो. तर एकाच पिरियडमधले जे एलिमेंट्स होते त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये काय होतं लेफ्टकडनं राईटकडे जाताना म्हणजे समजा अशा पद्धतीने जर आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे. आपण हा एक पिरियड बघायचा लेफ्टकडनं राईटकडे जाताना त्याच्या प्रॉपर्टी काय होत होत्या हळूहळू चेंज होत होता ग्रॅज्युअल व्हेरिएशन्स म्हणजे त्या स्पेसिफिक प्रॉपर्टीमध्ये ग्रॅज्युअल व्हेरिएशन होत होतं. मेंडेलिव्ह लेफ्ट सम ग्रुप करस्पॉन्डिंग टू सर्टन ॲटॉमिक नंबर इन द पिरियडिक टेबल सो ॲज टू मेंटेन द पिरियडिसिटी ऑफ द प्रॉपर्टी. मेंडेलिव्ह यांनी काही जे गॅप्स होते समजा एखादा त्यावेळेस एलिमेंट तो नसेल तर काही गॅप्स त्यांनी ठेवलेले होते काही ॲटॉमिक नंबरचे गॅप्स त्यांनी एम्प्टी ठेवलेले होते ओके. कारण ती जी पिरियडिसिटी आहे एलिमेंटची तर ती मेंटेन राहण्यासाठी त्यांनी काही जे ब्लॉक किंवा काही जे ते गॅप्स होते तर ते सोडलेले होते. Mendeleev periodic table was accepted by scientific community since newly discovered element fitted well into the gaps in their property as predicted by the Mendeleev periodic law. आता त्यावेळेस जे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल होता तो ॲक्सेप्टेड केला सायंटिफिक कम्युनिटीने तो काय केला ॲक्सेप्ट केला. सिन्स तो केव्हा ॲक्सेप्ट केला गेला कारण ज्यावेळेस नवीन डिस्कवर झालेले एलिमेंट्स हे त्या पिरियडिक टेबलमध्ये फिट झाले व्यवस्थितपणे ते फिट झाले त्यांच्या प्रॉपर्टी ज्या मेन्शन केल्या होत्या त्यांचा नियर अबाउट जो ॲटॉमिक नंबर किंवा मास नंबर होता तो सुद्धा त्या गॅसमध्ये बरोबर फिट झाला त्यांच्या प्रॉपर्टी बरोबर मॅच होत होत्या आणि जे प्रेडिक्शन केलेलं होतं ते पण तंतोतंत जवळजवळ ते सारखंच होतं. म्हणून मेंडेलिव्ह पिरियडिक जो टेबल होता तो ॲक्सेप्ट केला गेला. इनर्ट गॅसेस नॉट प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह यांनी इनर्ट गॅसेसबद्दल कुठलाही प्रिडिक्शन केलेलं नव्हतं कुठलाही अंदाज त्यांनी वर्तवलेला नव्हता किंवा कुठलंही भविष्य त्यांनी सांगितलेलं नव्हतं इनर्ट गॅसेसच्या बाबतीत. अँड डिस्कवर्ड इन द लॅटर इयर्स ऑल्सो कुड बी अकोमोडेट इन दिस पिरियडिक टेबल बाय क्रिएटिंग अन ॲडिशनल ग्रुप्स. नंतर हे जे इनर्ट गॅसेस होते हे अनेक वर्षानंतर काय झाले डिस्कवर झाले त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर आणि मग त्यांना जी प्लेस दिली गेली तर त्यांच्यासाठी एक सेपरेट ॲडिशनल ग्रुप्स हा तयार केला गेला जो कुठेही उजव्या साईडला तो असतो राईट हँड साईडला तो ग्रुप सेपरेट तयार करण्यात आला. आफ्टर द डिस्कवरी of atomic structure the atomic number which was an ordinal number assigned to element in Mendeleev periodic table was recognized as the proton number of that element. मग 1900 शतकाच्या बाबतीत ॲटॉमिक स्ट्रक्चर बाबतीत एवढं काही माहिती नव्हतं. मग जो हा ॲटॉमिक स्ट्रक्चर होता हा डिस्कवर झाल्यानंतर म्हणजे सुरुवातीला जे एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटममधलं इंटरनल जे स्ट्रक्चर होतं त्याला आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणतो ओके. म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉनची जी पोझिशन चार्जेस काय असतात त्याला आपण ते सगळे ॲटॉमिक स्ट्रक्चर रिलेटेड येतं किंवा इलेक्ट्रॉन कसे रिव्हॉल्व होतात न्यूक्लियस होते ते सगळे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये येतात. पण ॲटॉमिक स्ट्रक्चर डिस्कवर झाल्यानंतर ॲटॉमिक नंबर
विच वॉज वन, जो ऑर्डिनल नंबर असाइन केला होता मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये, म्हणजे ऑर्डिनल नंबर त्यांनी फक्त सिरियल नंबरसारखा ॲटॉमिक नंबरला घेतलं होतं, वॉज रिकग्नाइज ॲज प्रोटॉन नंबर. मग नंतर त्याला काय झालं, ॲटॉमिक स्ट्रक्चरचं डिस्कवर झाल्यानंतर लक्षात आलं की जो ॲटॉमिक नंबर असतो म्हणजे काय असतात, नंबर ऑफ प्रोटॉन असतात. तर त्याला ॲटॉमिक नंबरला नंबर ऑफ प्रोटॉन, ज्याला आपण कॅपिटल झेडने रिप्रेझेंट करतो, ओके, ॲटॉमिक, ते कन्सिडर केलं गेलं की ॲटॉमिक नंबर म्हणजे हे नंबर ऑफ प्रोटॉन असतात त्या एलिमेंटचे. दिस वॉज द आउटकम ऑफ हेनरी मोस्ले वर्क ऑन एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी स्टडी ऑफ लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स. तर हे जे हेनरी मोस्ले वर्क यांनी केलं 1930, तेव्हा लक्षात आलं त्यांनी अनेक एलिमेंटचे किंवा लार्ज नंबर ऑफ एलिमेंटचे काय बघितले, स्पेक्ट्रोस्कोपी, एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपी बघितले, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की जो ॲटॉमिक नंबर असतो ते म्हणजे त्या एलिमेंटमधले असलेले नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात. Mostly show that frequency of X-ray emitted by an element is related to atomic number. मोस्टली यांनी असंही बघितलं की जी फ्रिक्वेन्सी असते ऑफ एक्सरेची, जी इमिट होते एलिमेंटची, जी फ्रिक्वेन्सी बाहेर इमिट होते ती रिलेटेड असते ॲटॉमिक नंबरशी, म्हणजे झेडशी, म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉनशी, रॅदर दॅन ॲटॉमिक मास, म्हणजे ती ॲटॉमिक मासशी रिलेटेड नाही तर ती ॲटॉमिक नंबरशी रिलेटेड असतं. द ॲटॉमिक नंबर Z was considered as more fundamental property of atom than the atomic mass. मग जो ॲटॉमिक नंबर होता हा ॲटॉमिक मास नंबरपेक्षा मोर फंडामेंटल प्रॉपर्टी, एलिमेंटची काय, ती मोर फंडामेंटल प्रॉपर्टी असते. काय असते मोर फंडामेंटल प्रॉपर्टी, तर ॲटॉमिक नंबर ही मोर फंडामेंटल प्रॉपर्टी असते एलिमेंटची ॲटॉमिक मासपेक्षा. ॲज अ रिझल्ट मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ वॉज मॉडिफाईड. तर मग जे मेंडेलिव्हचा जो पिरियडिक लॉ होता तो मॉडिफाईड केला गेला. इट इज कॉल्ड ॲज अ मॉडर्न पिरियडिक लॉ. त्यालाच आपण आता काय म्हणतो, मॉडर्न पिरियडिक लॉ आपण म्हणतो. अँड इट इज स्टेटेड ॲज, आणि त्याचं जे स्टेटमेंट होतं, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ज्या फिजिकल आणि ज्या केमिकल प्रॉपर्टी असतात एलिमेंटच्या त्या पिरियडिक फंक्शन आहेत, त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या काय त्या पिरियडिक फंक्शन आहेत. म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी एलिमेंटचे ज्या असतात त्या काय होतात, रिपीट होतात, त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार त्या काय होतात, रिपीट होत. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल वॉज रिवाइज इन अकॉर्डिंग विथ अ मॉडर्न पिरियडिक लॉ. मग जो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल होता त्याला काय केलं गेलं, रिवाईज केला गेला आणि मॉडर्न पिरियडिक लॉशी, म्हणजे मॉडर्न पिरियडिक लॉ तयार झाला. We will look into the final revised version known as a modern periodic table and also called as long form periodic table in the following section. तर आपण एक रिवाइज व्हर्जन जे म्हणतो, ओके, फायनल रिवाइज व्हर्जन जे आहे, ओके, त्याला म्हणायचं मॉडर्न पिरियडिक टेबल, आणि त्यालाच आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल म्हणतो. तो आपण या सेक्शनमध्ये त्याला बघणार आहोत, त्याच्या बाबतीत आपण माहिती जाणून घेणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं ते आपण पाहणार आहोत. ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाईम मेनी सायंटिस्ट हॅव कम अप विथ अ डिफरंट फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. म्हणजे अनेक काळापासून मेनी जे सायंटिस्ट म्हणजे अनेक सायंटिस्ट होते त्यांनी वेगवेगळ्या फॉर्मचे पिरियडिक टेबल्स काय केले, फॉर्म केले होते. त्यांनी त्याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया यूज केले होते. हावेवर द सो कॉल्ड लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल ऑर द मॉडर्न पिरियडिक टेबल. मग आता जो टेबल आहे आपण त्याला काय म्हणतो, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल किंवा त्याला मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हटलं जातं. विच इज रिवाइज व्हर्जन ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. तर एक मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं ते काय एक रिवाइज व्हर्जन आहे. इट इज द मोस्ट कन्व्हिनियंट वाईडली यूज फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स टुडे. आणि हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा मोस्ट कन्व्हिनियंटली आणि वाईडली हा यूज केला जातो एलिमेंटचा स्टडी करण्यासाठी. हा जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये यूज करण्यात येतो. The modern periodic table has horizontal row interesting the vertical column giving rise to number of boxes. आपण जर मॉडर्न पिरियडिक टेबल बघितलं, आपण 10मध्ये याच्या बाबतीत थोडंफार किंवा बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. तर याच्यामध्ये काय हॉरिझॉन्टल रोज आहेत, काय हॉरिझॉन्टल अशा पद्धतीच्या रोज आहेत, ठीक आहे, आणि वर्टिकल कॉलम्स आहेत, ठीक आहे. तर याच्यापासून काय तयार झाले, असे ब्लॉक्स फॉर्म झाले. काय झाले, ब्लॉक्स फॉर्म झाले. द हॉरिझॉन्टल रो आर कॉल्ड ॲज पिरियड. ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला पिरियड्स असं म्हटलं जातं. हॉरिझॉन्टल रोज जे आहेत त्याला काय म्हणतात, पिरियड असं म्हणतो. अँड विच मेंडेलिव्ह ऑल्सो कॉल्ड सिरीज. अँड मेंडेलिव्हमध्ये त्याला काय म्हटलं जायचं, सिरीज म्हटलं जायचं, ठीक आहे. तर लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबलमध्ये जनरली आपण त्याला पिरियड्स असं म्हणतो. अँड
व्हर्टिकल कॉलम आर कॉल्ड ॲज ग्रुप. आणि ज्या व्हर्टिकल कॉलम आहे अशा पद्धतीचे जे कॉलम्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप्स असं त्याला आपण म्हणतो. देअर आर 7 पिरियड्स. तर टोटल असे किती पिरियड आहेत, तर 7 पिरियड आहेत. 1 2 3 असे किती 7 पिरियड आहे, नंबर 1 to 7 पर्यंत. आणि 18 ग्रुप. आणि असे किती ग्रुप आहेत, तर 18 ग्रुप आहे. 1 to 18 असे 18 ग्रुप्स आहेत टोटल इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स आहेत. आपल्याला इथं मॉडर्न पिरियडिक टेबल दाखवला आहे बघा. हा आहे आपला मॉडर्न पिरियडिक टेबल. याच्यात जर बघितलं आपण तर बघा हे पिरियड्स आहे 1 2 3 4 5 6 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत, यांना आपण पिरियड म्हणतो. आणि 1 2 3 4 2 अप टू 8 पर्यंत काय आहेत, व्हर्टिकल ग्रुप्स. ओके, याला आपण ग्रुप्स असं म्हणतो. ठीक आहे. नंतर जर आपण बघितलं याच्यामध्ये अल्कली मेटलसाठी डिनोट केले. हे बघा हे काय आहेत, हे अल्कली लिथियम अल्कली मेटल्स, हे अल्कली मेटल्स आहेत. ओके, त्याच्या बाजूला जो सेकंड ग्रुप आहे तो अल्कलाइन मेटल आहे, हा काय अल्कलाइन आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे येलो दिसतात आपल्याला हे सगळे ट्रान्झिशन मेटल, यांना आपण ट्रान्झिशन मेटल्स असं म्हणतो. हे सगळे ट्रान्झिशन मेटल आहेत. ओके, नंतर इथं जे दाखवलं आहे हे इथपर्यंत ट्रान्झिशन मेटल. इथं जे दाखवलं आहे हे आहे सगळे बेसिक मेटल, याला आपण बेसिक मेटल म्हणतो. ठीक आहे. नंतर इकडे आहे मेटलाइट. ठीक आहे. आता पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला तर आपण जर हायड्रोजन सोडला, ओके, आणि ही जर बाउंड्री आपण बघितली तर ह्या बाजूला सगळे काय ते मेटल्स आहेत. ठीक आहे. नंतर ही बाउंड्री जर ऑब्झर्व केली आता, ओके, अशा पद्धतीने हे मेटलाइड आहेत. ओके, हे मेटलाइड आहेत. आणि या बाजूला हे सगळे नॉन मेटल आहेत, नॉन मेटल. ओके, नंतर मेटलाइड बघितले. पुढे आहेत हॅलोजन्स. बघा इथं आपण हे नॉन मेटल आहेत, हे नॉन मेटल. ओके, हे आहेत हॅलोजन्स. ओके, हे लास्टला आहेत नोबेल गॅसेस ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे, पूर्ण आहे. ओके, नंतर बॉटमला जर आपण बघितला 2 सिरीज आहेत, एक असते लॅन्थेनॉइड आणि हे आहे ॲक्टिनाइड सिरीज. ठीक आहे. तर हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. This numbering of the period and group is recommended by the International Union of Pure and Applied Chemistry IPSC. ही जी नंबरिंग दिली गेली पिरियड आणि ग्रुपला ही कोणी रिकमेंडेड केली, तर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ज्याला आपण IPSC असं म्हणतो त्यांनी ही रिकमेंडेड केलेली आहे. The boxes formed at the intersection of period and groups are the places for individual element. जे बॉक्सेस तिथं फॉर्म झालेले आहेत, जे बॉक्सेस तिथं फॉर्म झाले आहेत, कशामुळे बॉक्सेस फॉर्म झाले आहेत, ग्रुप्स आणि पिरियड्समुळे काय झाले, बॉक्सेस फॉर्म झाले. तर ती प्रत्येक जो बॉक्स आहे तो म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल एलिमेंटची ती काय प्लेस आहे. बिलो द मेन टेबल आर प्लेस 2 सिरीज कंटेनिंग 14 एलिमेंट इच. आपण जे सगळ्यात खाली जे बघितला 2 सिरीज आहेत पिरियडिक टेबलच्या, सगळ्यात खाली 2 सिरीज आहेत. तर प्रत्येक सिरीजमध्ये 14 एलिमेंट. There are all 118 boxes to accommodate 180 element in the modern periodic table. Modern periodic table 118 boxes आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 118 एलिमेंट्स आहेत. As on today, all the 118 boxes are filled as a result of discovery of man-made elements. आज जर आपण बघितलं तर टोटल 100 एलिमेंट्स किंवा 180 मॉडर्न पिरियडिक टेबलचे काय झाले, फिल झालेले आहेत. म्हणजे बाकीचे जे एलिमेंट्स होते ते मॅनमेड आहेत, ते डिस्कवर केलेले आहेत, म्हणजे सिंथेटिक आहेत. ते काही नॅचरली नेचरमध्ये अवेलेबल नव्हते, तर ते लॅबोरेटरीमध्ये फॉर्म केले गेलेले, ते नॅचरली डिस्कवर मॅनमेड आहेत, ते लॅबोरेटरीमध्ये डिस्कवर केले.
IUPAC has approved names and symbol of all the 118 element आणि जे 118 एलिमेंट ते IUPAC जी आहे तर तिने ॲप्रूव्ह केले त्यांचे नेम्स आणि त्यांचे सिम्बॉल्स हे ॲप्रूव्ह केले आहेत. द ओव्हरऑल शेप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल शो दॅट इट इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक. आपण जर मॉडर्न पिरियडिक टेबल बघितला तर त्याचे 4 ब्लॉक्समध्ये ते काय झालं डिवाईड झाले. 2 ग्रुप्स ऑन द लेफ्ट फॉर्म द एस ब्लॉक. जे 2 ग्रुप्स आहेत लेफ्ट फॉर्मला अल्कली आणि अल्कलाईन तर त्याच्यापासून काय कुठला ब्लॉक फॉर्म झाला आहे एस ब्लॉक. 6 ग्रुप ऑन द राईट कन्स्टिट्यूट टू द पी ब्लॉक. नंतर राईट साईडला जे 6 ग्रुप्स आहेत त्याच्यापासून पी ब्लॉक फॉर्म झाला आहे. 10 ग्रुप इन द सेंटर फ्रॉम द डी ब्लॉक आणि 10 ग्रुप्स आहेत जे सेंटरला आहेत त्याला आपण डी ब्लॉक म्हणतो. अँड 2 सिरीज ॲट द बॉटम कन्स्टिट्यूट ए ब्लॉक आणि बॉटमला ज्या 2 सिरीज आहे त्याला आपण ए ब्लॉक असं म्हणतो. तर हा एस ब्लॉक आहे. नंतर इकडे जर बघितला हा पी ब्लॉक आहे. नंतर हा डी ब्लॉक आहे आणि हा काय आहे शेवटच्या 2 सिरीज ए ब्लॉक आहे. अशा पद्धतीने मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 4 ब्लॉक आहेत एस पी डी एफ.